मोदी सरकारच्या कामाचा विषय निघाला की मोदी समर्थक अगदी हुकमी एक्क्याप्रमाणे आणि कौतुकाने जो शब्द वापरतात तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणून आपण थोडी चिकित्सा करू. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रेल्वे, रस्ते, पूल, बोगदे, महत्वाच्या इमारती. खरं तर अयोध्येतलं राम मंदिर हे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोजलं जात नाही, पण समर्थकांना त्याचंही कौतुक होतं. अर्थात ते आता राहिलेलं नाही, कारण राम मंदिर गळणं, अयोध्येतले रस्ते वाहून जाणं, राम मंदिराचं उरलेलं काम निवडणुकीनंतर रेंगाळणं आणि कामगार सोडून जाणं हे सगळं आपण बघितलं. आता इतर इन्फ्रास्ट्रक्चरची थोडी एक चिकित्सा किंवा एक सॅम्पल लिस्ट बघू. पोर्ट्स बद्दल तर बोलायलाच नको, कारण ते एका खास शेडसाठीच जणू बांधले जात आहेत. रेल्वे हा इन्फ्रास्ट्रक्चरचा एक महत्वाचा भाग. गेल्या महिन्या 2 महिन्यात जवळपास 15 रेल्वे अपघात झालेत. अनेक भारतीय त्यात दगावले. बाकी ट्रेन्सचं गळणं, लेट होणं, मशीने धडक दिल्यानंतर तुटणं, गर्दीने तुडुंब भरणं, हे सर्व प्रकार आपण या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बघतोच आहोत. एअरपोर्ट्स, भारतातील अनेक एअरपोर्ट्स या पावसाळ्यात आपण गळताना बघितले. विशेषतः ते अदानी समूहाला अचानक मध्ये मिळालेले जे एअरपोर्ट्स होते त्यातल्या काही मध्ये आपण वॉटरफॉल सुद्धा बघितले. दिल्ली, गुवाहाटी, जबलपूर, जयपूर पाठोपाठ अंदमान मधलं सावरकर एअरपोर्ट मागच्या वर्षी उद्घाटन केलेलं, यावर्षी गळतंय, तुटतंय, कोसळतंय. हायवे, गेली 13 वर्ष मुंबई गोवा हायवे आपण बनतानाच बघतो. आता तर अशी परिस्थिती की पुढे रस्ता बनतोय आणि तोपर्यंत मागचा रस्ता ढासळतोय. बुंदेलखंड एक्सप्रेस हायवे उद्घाटनानंतर आठवड्याभरात खचला. पूर्वांचल एक्सप्रेसवे मोदींनी उद्घाटन केल्यानंतर महिन्याभरात तुटायला लागला. मुंबईतला अटल सेतू रस्त्याला उद्घाटनानंतर काही काळातच भेगा दिसायला लागल्या. सोहना हायवे मोदींनी उद्घाटन केल्यानंतर काही दिवसातच 18 फूट खचला. दिल्लीचा सी हेक्झॅगॉनला तडे गेले. G20 ज्यात जगभरातील पाहुणे आले होते त्यातल्या भारत मंडपमध्ये पाणी तुंबलेलं. डबल इंजिन सरकार म्हणायचं तर बिहारमध्ये 15 दिवसात 13 पूल कोसळले. अजून एक डबल इंजिन सरकार आणि गुजरात मॉडेल यामध्ये मोरबी हा ब्रिज कोसळून शेकडो लोक मेली. त्याच गुजरातमध्ये अनेक पूल कोसळले. ज्या प्रगती मैदान टनेलमध्ये झगमगाट करत फोटोशूटची चमकोगिरी झाली तो तर आता काही कामाचाच राहिलेला नाही. अक्षरशः शेकडो उदाहरणं देता येतील. आणि या सगळ्यातली एकदम क्लासिक केस किंवा एक सॅम्पल म्हणून ती म्हणजे भारताच्या संसदेची नवीन इमारत. ज्या इमारतीमधून इतक्या मोठ्या देशाचा कारभार चालतो ती इमारत, ज्यावर अंदाजे 1200 कोटी खर्च केला ती इमारत पहिल्या सेशनमध्ये तुंबलेली आणि गळताना दिसली. अवस्था अशी की टपकणारं पाणी जमा करण्यासाठी प्लास्टिकची बादली ठेवण्यात आली होती. अर्थात यामागे सुद्धा गुजरात मॉडेलच आहे. 2 गुजराती नेत्यांच्या ताब्यात असलेल्या मोदी सरकारने हे काम करण्यासाठी निवडलं मोदी सरकारच्या खास गुजरात कॅडरमधील ऑफिसरला, ज्यांनी अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये काम केलं. त्या ऑफिसरनी कॉन्ट्रॅक्ट दिले बिमल पटेल या अजून एका गुजराती व्यक्ती. हे आहे मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षात बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर.